गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते. ओके, दिवसाची सुरुवात तर छान अशा ज्यूसनं झालेली आहे. आणि बस आज आहे मंगळवार, काल होता वटसावित्री पौर्णिमा. सो काल पुरणपोळी खाल्लेली आहे. सो आज सकाळी सकाळी डिटॉक्स करणं गरजेचे आहे. आणि मग मी सकाळी सकाळी ज्यूस घेतला आणि मग माहीच्या टिफिनला लागले. आज माहीच्या टिफिनमध्ये मी देणार आहे मेथीची भाजी, चपाती आणि सलाडमध्ये मी काकडी देणार आहे. आणि बस किट्टू झोपलेले आहे, तोपर्यंत मी माहीचा टिफिन करून दिला. कारण किट्टू असेल तर मग किट्टूला पहा टिफिन बनवा. बट किट्टू झोपलेली होती कारण तिला रात्री लेट जागवते. एनिवेज तोपर्यंत मावशी आल्यानंतर मग आम्ही गप्पा मारल्या. कारण की तोच माझा सोशल टाईम असतो. कारण की आता तुम्ही एका नवीन शहरामध्ये राहत असता, जेव्हा तुमच्याकडे कोणी नसतं, कोणी मित्रमैत्रिणी किंवा फ्रेंड जास्त नसतात किंवा नातेवाईक नसतात, भावंड नसतात, तेव्हा फॅमिली नसते, तेव्हा हीच तुमची सोशल लाईफ असते. सो मावशीसोबत खूप साऱ्या गप्पा मारून झाल्या. त्या चहा घेतल्यानंतर इडली लावली होती. त्या इडली आणखी टूपर्यंत जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त काम उरकण्याचा मी प्रयत्न करते. सो छान लुसलुशीत अशी इडली बनवून घेतली. आणि सगळं आता मी शिकते. आता फॉर एक्झाम्पल मी इडली ही जेव्हा मी सुरुवात केली तर जानेवारीपासून मी घरी राहिल्यापासून इडल्या बनवाय तर फेल जात होती माझी. पहिल्यांदा तर गेली होती. बट त्यानंतर आता मी इतकी मास्टरी झालेली इडली बनवण्यामध्ये, छान इडल्या आणि कमांड आल्यासारखं वाटते. आणि मला खूप छान वाटते की माझी प्रोग्रेस बघून. जशी मी यूट्यूबच्या ब्लॉगिंगमध्ये छोट्या गोष्टी शिकते आहे. जसं मी काल 2-3 रील्स टाकल्या, काही छान गेल्या, छान व्ह्यूज आले, आणि काही तेवढं नाही चाललं. सो मला एडिट वगैरे पण मी पहिल्यांदा शिकते. सो मी सगळ्याच गोष्टी शिकते घरी राहिल्यापासून. स्वयंपाक असेल, यूट्यूबला व्हिडिओ शूट करणं असेल. सो आणि त्याच्यासाठी खूप छान रिस्पॉन्सही तुमचा भेटतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग्स. काही सजेशन असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.